नमस्कार मंडळी, मी योगेश देशपांडे. आपल्या मराठी हॉरोस्कोप योगेश देशपांडे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. या व्हिडिओमध्ये आपण 13 एप्रिल 2026 ते 19 एप्रिल 2026 पर्यंतचे मेष, वृषभ आणि मिथुन राशीचे साप्ताहिक राशीभविष्य पाहू. मेष रास दिनांक 15, 16 आणि 17 तारखेला दुपारपर्यंत असे हे 2.5 दिवस तुमची द्विधा अवस्था करणारे दिवस आहेत. या दिवसामध्ये ठाम निर्णय घेणे त्रासाचे राहील, त्यामुळे कोणते निर्णय घेताना विचार करा. शक्यतो निर्णय टाळा. सध्या आपल्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीला महत्त्व देऊ नका. आपल्या कामाला उशीर जरी झाला तरी त्याचा त्रास होणार नाही. अमावस्या कालावधीमध्ये वादविवाद टाळा. बाकी दिवसांची कालावधी चांगला असेल. चांगल्या दिवसामध्ये आलेले प्रस्ताव हा तुमचा जनसंपर्क वाढवणारा आहे. व्यवसायात इतरांची मदत न घेता काम अगदी ठरवून दिलेल्याप्रमाणे होत राहील. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत कमी त्रासदायक वातावरण राहील. आर्थिकदृष्ट्या बचत करणे योग्य राहील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. घरगुती वातावरण चांगले राहील. वैवाहिक जीवन सुखाचे राहील. योग साधनेला महत्त्व द्या. वृषभ रास 17 तारखेला दुपारनंतर व 18 तारखेचा संपूर्ण दिवस असा 1.5 दिवसाचा कालावधी अनुकूल नाही. अमावस्या कालावधीत 2 शब्द कमीच बोला. या कालावधीत मनासारखे काम होणार नाही. प्रत्येक गोष्टीला उशीर लागेल. मात्र बाकी दिवस अतिशय उत्तम आहेत. या दिवसामध्ये तुम्ही जरी कामाचा आळस केला तरी समोरून भरभरून प्रतिसाद मिळेल आणि तुम्हाला ते काम करावे लागेल. काम वेळेत पूर्ण होईल याचा आनंद तुम्हाला असेल. अनेक मार्गातून येणारे प्रस्ताव चांगले असतील. आपल्याला जे काम होणे अपेक्षित आहे ते निश्चित होईल. व्यवसायात लाभदायक असे वातावरण राहील. नोकरदार वर्गाला वरिष्ठांची मर्जी राखण्यात यश मिळेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. राजकीय क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. मित्रमैत्रिणींशी दुरावलेले नाते चांगले होईल. नातेवाईकांशी संपर्क वाढेल. एकूण सप्ताह भाग्यदायाचा असेल. आरोग्यही उत्तम राहील. मिथुन रास दिनांक 12 रोजीचा एक दिवस सोडला तर बाकी दिवसाचा कालावधी उत्तम राहील. अमावस्या कालावधी चांगला राहील. चांगल्या कालावधीमध्ये चांगल्या घटना घडतात. कामाला उशीर लागणार नाही याचा अनुभव तर तुम्हाला आलाच असेल. सध्या आपण म्हणाल ती पूर्व दिशा असा असणार आहे. प्रत्येक गोष्टीत सुरळीत वाटचाल राहील. काही वेळेला आपल्या वागण्या बोलण्याचा समोरच्यांना राग येत होता. सध्या तुम्ही ज्या प्रतिक्रिया द्याल, सल्ला द्याल तो त्यांना पटणारा असेल. ते तुमच्या मार्गदर्शनानुसार काम करतील. त्यामुळे तुम्हाला या गोष्टीचे समाधान वाटेल. व्यवसायात नफा चांगला मिळेल. नोकरदार वर्गाला नवीन कामाची सुरुवात करता येईल. आर्थिकदृष्ट्या लाभ होईल. नातेवाईकांच्या कार्यक्रमानिमित्त भेटीगाठी होतील. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.